रामकृष्ण पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच रोजगार निर्मितीचे धडे शिकवतात। उदगीर येथे रामकृष्ण पब्लिक स्कूल 1ली ते 7वी असून या बाल विद्या मंदिरमध्ये शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना आपली भावी जीवन कसे घडवावे याचे मार्गदर्शन करण्यात आले व शिक्षणाबरोबरच रोजगार कसा निर्माण करावा याचे धडे रामकृष्ण पब्लिक स्कूलच्या वतीने देण्यात आले। रामकृष्ण पब्लिक स्कूल हे विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे माहेरघर असून या हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे तर मिळतात, परंतु भविष्यात आपल्या जीवनात अडचण निर्माण होऊ नये म्हणून या शाळेतून विद्यार्थ्यांना आपल्या कर्तृत्वावर आपल्या पायावर रोजगार कसा मिळवता येईल यासंबंधीचे धडे शिकवण्यात येत आहेत। यासाठी रामकृष्ण पब्लिक स्कूल येथे मुलांच्या आरोग्यासाठी पोषक आहार भेटावा, त्यांना आर्थिक व्यावहारिक ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून फूड स्टॉलचे आयोजन करण्यात आले होते। रामकृष्ण पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापका वैजयंतीमाला हुंडेकर मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला। त्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष होत्या व या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे संस्थाचालक अरविंद पत्की, प्रमुख पाहुणे पत्रकार बालाजी कसबे, पत्रकार काझी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षा व मुख्याध्यापिका श्री वैजयंतीमाला हुंडेकर यांनी विद्यार्थ्यांना पुढे मार्गदर्शन करताना अनेक गोष्टी समजावून आपल्या जीवनामध्ये शिक्षण हे एकमेव पर्याय असून त्याचबरोबर आपल्याला भविष्यात रोजगार कसा उपलब्ध करावा याचेही वैजयंतीमाला हुंडेकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। या कार्यक्रमांमध्ये 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांनी आपापल्या परीने रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून अनेक खाद्यपदार्थ व साहित्य शाळेच्या प्रांगणामध्ये प्रदर्शनास आणून ठेवले होते। या प्रदर्शनासाठी या शाळेतील शबनम शेख, वर्षा गट्टेवार, सुनीता कंचे, शर्मिष्ठा पवार, शिल्पा चव्हाण, अंजली बोंद्रे, अश्विनी बालुरे, आरती जाधव, हिरा शेख या सर्व शिक्षकांनी सहकार्य केले व आभार प्रदर्शन श्री अरविंद पत्की यांनी केले। रामकृष्ण पब्लिक स्कूलमध्ये क्लासमध्ये आम्ही शिक्षण घेतातच, परंतु मुलांना अदर स्पोर्ट्स गेम्स आणि अदर ॲक्टिव्हिटी कसं करावं, बिझनेस कसे करावं, आर्थिक व्यवहार कसे करावं यासाठी आज आमच्या शाळेत फूड स्टॉल लावण्यात आले आहे। मुलांनी वेगवेगळे डिश बनवून आणलेले आहेत आणि ते कसे सेल करावं, पैशांचे व्यवहार कसे व्हावं, मनी ट्रान्झॅक्शन कसे व्हावं, त्यामुळे आज हे फूड स्टॉल लावण्यात आलेला आहे। ती वस्तू काय सांगा? हे काय? समोसा आहे। समोसा म्हणजे कसे विकतात, कसे हे सेल करतात माहिती। हे समोसा लाट वेदांत महादेव बिरादर यांनी समोसेचं स्टॉल लावलेला आहे। समोसा पुढे शेख अमान राशीद यांनी टमाटा पुरी विथ चटणी बनवून आणलेले आहे। हुमेरा शेख स्टार पुरी विथ चटणी तयार केलेले आहे। ज्ञानेश्वरी पाटमासे यांनी भेल बनवून आणलेला आहे। अल्फिया कोयरे यांनी रसना बनवून आणलेला आहे। अवधूत बदलकर, विभावरी बदलकर यांनी वडापाव आणि पॅटीज बनवून आणलेला आहे। रितेश धंपलवार यांनी मसाला पापड बनवून आणलेला आहे। कुलकर्णी अवनी यांनी पाणीपुरी बनवून आणलेलं आहे। रामकृष्ण पब्लिक स्कूल उदगीर येथे मुलांना आर्थिक व्यवहार, पैशाची ओळख व्हावी, पुढे जाऊन त्यांना बिझनेसचं मॅनेजमेंट कसं व्हावं याच्यासाठी फूड स्टॉलचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आमचे मुलं खूप मेहनतीने एवढं सगळं बनवून आणलेले आहेत। वैष्णव यांनी पुरी भाजीचं बनवून आणलेलं आहे स्टॉल। बालाजीने सुशीला बनवून आणलेला आहे। आशिष तेलंग याने चिवडा बनवून आणलेला आहे। बालाजी तेलंग यांनी पाणीपुरीचं स्टॉल लावलेला आहे। आदर्श तेलंग यांनी पाणीपुरीचं स्टॉल लावलेला आहे। सानवी मैत्री हिने इडलीचं स्टॉल लावलेला आहे। विपुल काळे यांनी गुलाबजामुनचं स्टॉल लावलेला आहे आणि महेश श्रीमंगले यांनी ढोकळा याचं आयोजन केलेलं स्टॉल लावलेला आहे। तर आमच्या रामकृष्ण पब्लिक स्कूल येथे शिक्षणाबरोबरच खूप साऱ्या अदर ॲक्टिव्हिटीज शिकवल्या जातात, जसं पैशाची ओळख व्हावी, त्यांना समाजात दुनियादारीत बाहेर गेल्यानंतर त्यांना हे सगळं व्यवहार यावेत, फक्त शिक्षण आणि पुस्तकी ज्ञान व्यतिरिक्त त्यांना सगळं गोष्टी माहिती व्हावी म्हणून या स्टॉलचं आयोजन करण्यात आलेलं आहे।